तर नमस्कार. स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से आयोजित समस्त ग्रामस्थ उर्से आयोजित स्वराज्य चषक 2026 पर्व 9व्या पर्वातला आजचा दिवस क्रमांक चौथ्या दिवसातील आजची असणारी पहिली लढत. एका बाजूने 11 हनुमान ठोंबरेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूने इंद्रायणी 11 देहुगाव हा सामना मैदानामध्ये आपण बघणार आहोत. एका बाजूला असेल अशोक षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तयार आहे आणि दुसऱ्या बाजूने यश राऊत षटक क्रमांक पहिलं फेस करतोय. यावेळेस मिड ऑफ चेंडूवरून चेंडू क्लिअर केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आहे. प्रोटेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धावा इथे आलेल्या आहेत. या ठिकाणी पंकज देशमुख आणि दुसऱ्या बाजूने यश राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यश राऊत एक स्वराज्य चषकामध्ये आपण पाहिलं तर एक साल मात्र त्याने प्रभावित केलेलं आहे. हो 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 इथे मात्र बॅटची एज होती, फार मोठा एज होता, परंतु विकेट किपर तिथे थोडासा काफील राहिला. उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने समस्त ग्रामस्थ उर्सेकरांच्या वतीने माझे साथी समालोचक स्मित सुतार खेडचा एक गोड आवाज तुम्हाला आज ऐकायला मिळेल. बॅक साईडला आपण पाहतोय जर तिथे पडद्याच्या मागे जर चेंडू जात असेल तर तिथे डिक्लेरेशन झोन आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही पंचांसोबत विचारणा करा, पंचांसोबत तुम्ही चर्चा करा. तुम्हाला 2 चेंडू चॉईस करण्यासाठी दिलेले आहेत. बॉल एकदा लांब गेला तर गोलंदाजाकडे तो पंच दुसरे चेंडू देतील आणि तो चेंडू टाकल्याशिवाय जरी चेंडू आला तरी मात्र तो पहिला बॉल हाताचा टाकायचा, नंतर तो जुना चेंडू दिला जाणार आहे. पंकज देशमुख बघायचं स्ट्रायकिंग एंडला बॅकफुटला जाऊन चेंडू हलक्या हाताने ते टॅप केलाय. शॉर्ट कव्हरला प्रोटेक्शन आहे. तिथे 6 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे. बघा इथे वेळेला आपण फार गांभीर्याने घेतलेलं आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे. 26व्या मिनिटाला तुम्हाला शेवटचं षटक टाकणं गरजेचं आहे. काल आम्ही पाहिलंय 21 मिनिटांमध्ये स्वराज्य क्रिकेट क्लब संघाने 5 षटकं टाकलेली आहेत आणि मला वाटतं एक सामन्यामध्ये उशीर घेतला तिथे त्यांना पॅनल्टी दिली आहे. एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेऊन त्यांना गोलंदाजी करायला लागलेली आहे. 8 वरती धावफलक, मोठा स्ट्रोक, वाह वाह उडवलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप, सरळ डीप कॉर्नर मध्ये. स्वराज्य चषकाला सलामी ठोकणारा षटकार. थँक्यू. षटकार आलेला आहे पंकज देशमुख साठी. मोबाईल तर प्राइज आलेले आहेत. समर्थ स्पोर्ट्स आपण पाहिले गेले तर आमचे ओमकारदादा सुतार यांच्या वतीने पंकजने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. लिडिंग एज याही वेळेस आपण पाहतोय फटका जरूर फसला होता. पहिल्या वेळेस एक सिंगल तर इथे आलेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. संघाची धावसंख्या बघायचं षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपला. 15 वरती धावफलक. फलकावरती 15 धावा आहेत. आघाडीची दोन्ही फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये जे कामगिरी करतायत या सीझन मध्ये आपण पाहायला गेले तर सर्व मावळकरांचंच लक्ष वेधलेलं आहे आणि ज्या स्पर्धेला मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप या नावाने देखील ओळखलं जातं, या स्पर्धेचं आपण पाहिलं तर अट्रॅक्शन जर काय असेल तर इथला दर्दी प्रेक्षक. 5 सकाळचं सत्र आहे. पहिला सामना सुरू झालाय. प्रेक्षकाने मात्र आपली जागा पकडलेली आहे. ही या स्पर्धेची खासियत आहे. प्रथम क्रमांकासाठी यावर्षी 80,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000 आहे, तृतीय क्रमांकासाठी 40, चतुर्थ क्रमांकासाठी 30, 5व्या क्रमांकासाठी 25,000. पहा रोख कॅश पारितोषिक किती हे महत्वाचं नाही, फक्त स्पर्धा खेळायची ना ह्या प्रत्येक संघाचा मानस असतो. यावेळेस अगदी पायावरती टाकल्या चेंडू होता. चेंडू मात्र चाललाय तिथे सीमारेषेच्या बाहेर आहे, परंतु बघायचंय चौकार आहे की षटकार आहे. आताच्या 2 धावा आहेत. इथे मैदानामध्ये बघायचंय हा 2 धावा इथे आलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने 17 वरती धावफलक आहे. यावर्षी 3 टू व्हीलर बाईक आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. प्लेयर ऑफ द डे साठी स्पोर्ट्स सायकल आहेत प्रत्येक दिवशी.
पुन्हा एकदा मोठा फटका आहे आणि याही वेळेस 2 धावा आहेत. डिक्लेरेशन झोन कडे मात्र चेंडू इथे जातोय. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय 80,000 रुपयाचं पारितोषिक मावळचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील शेळके. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपये साहेबराव नारायणजी कारके पंचायत समिती गटनेते. तृतीय क्रमांकासाठी 40,000 रुपये सुधीर बाळासाहेब बराटे ग्रामपंचायत सदस्य. त्याचबरोबर देवेंद्र जालिंद्र धामणकर उद्योजक. चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपये बाळासाहेब पारखी सरपंच ओझरडे आणि पाचव्या क्रमांकासाठी 25,000 आकाश धामणकर यांच्या वतीने हे पारितोषिक सौजन्य लाभलेले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचं अट्रॅक्शन काय असेल तर या स्पर्धेच्या आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक उरसेगावचे माजी आदर्श सरपंच विराजदादा कारके. त्याचबरोबरने अक्षय मच्छिंद्र धामणकर उद्योजक. उत्कृष्ट फलंदाजासाठी इलेक्ट्रिक बाईक ज्यांनी सौजन्य केलेले आहेत उरसेगावच्या आदर्श सरपंच भारतीताई गावडे त्यांच्या वतीने मात्र ही इलेक्ट्रिक बाईक आपल्या सौजन्य लाभलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज श्लोक बालाजी जो आपण पाहतोय मैदानामध्ये बॉल ट्रॅक वरती तयार आहेत. समोर मात्र असेल पंकज देशमुख. पुन्हा एकदा इथे मात्र ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू चुनला कव्हर करेल. त्याचबरोबर प्रत्येक संघाला आपण एक रिव्ह्यू दिलेल्या प्रत्येक इनिंगला क्रिक लॅब च्या माध्यमातून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला कव्हर करतोय. सचिन दोनमचे कॅमेरामॅन अमितजी भुजबळ आणि टीम. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी इलेक्ट्रिक बाईक ज्याने आपलं सौजन्य केले स्वर्गीय शिवाजीराव उत्तमराव भेगडे यांच्या स्मरणार्थ सिद्धार्थ शिवाजी भेगडे, अभिजित राजाराम सावंत, तुषार संपत ठाकूर, सौरभ दिलीप आंबेकर आणि शुभम बाळू कारके. या स्पर्धेला युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण ज्या वतीने आम्हाला लाभलेले आहे माजी सरपंच आदरणीय अविनाशदादा कारके. त्याचबरोबरने मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय बाळाभाऊ धामणकर. त्याचबरोबर चषक ज्यांच्या वतीने सौजन्य लाभलेले गजानन सुधीर आंबेकर, राहुल हिरामण भिलारे, बालाजी. पुण्यात बॉलिंग ट्रॅकवरती तयार. समोर मात्र यश यावेळेस खेचून मारला यशने. मिड विकेटला चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू. त्याचबरोबर सन्मान चिन्ह ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले सोमनाथ शंकर धामणकर, अविनाश उत्तम गायकवाड. स्टंप आणि बॉल ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेले आहेत सतीश शिंदे साहेब. त्याचबरोबर विशेष सहकार्य 15,000 रुपयाचं खऱ्या अर्थानं सहकार्य ज्यांनी केलेलं आहे कुणाल कारके उद्योजक. प्लेअर ऑफ द डे साठी स्पोर्ट्स सायकल आपण प्रत्येक दिवशी आपण या ठिकाणी देतोय. त्यांचे हर्षल कारके उद्योजक. त्याचबरोबरने आकाजी सोने ग्रामपंचायत सदस्य, अविनाश वाळुंज उद्योजक, सौरभ गायकवाड उद्योजक, स्वप्नीलजी धामणकर उद्योजक यांच्या वतीने प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे ला स्पोर्ट्स सायकल आहे. सामन्याकडे पुण्यात आपल्याला जायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज 27 वरती धावफलक. आता अतुल नाईक नवरे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. पंकजच्या डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे. सकाळचं सत्र आहे. सकाळ सत्रामध्ये थोडीशी शांतता पंकज कडून, परंतु दुसऱ्या बाजूने यशचं आक्रमण आहे. माजी सरपंच आदरणीय दत्तात्रयजी सावंत काकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत करतो. सन्माननीय योगेशजी हिंगे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 28 वरती धावफलक. पुढे खुलवट टप्प्याचा बॉल अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूला इथे कव्हर करेल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये इथे आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबरने साऊंड सिस्टम ज्यांच्या वतीने आम्हाला सौजन्य लाभलेले दिगंबर किसन राऊत माजी सरपंच, पिंटू शेठ सुतार सरपंच आडे. हा चेंडू इथे लेग मिक्स करणारा चेंडू होता. हा चेंडू इथे वाईड आहे. वाईड +1. जनसेट ज्यांच्या वतीने आपण पाहिले गेले तर आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे ऋषीभाऊ मोरे उद्योजक. उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक ब्रँडेड बॅट स्वराज्य स्पोर्टचे ओनर आकाशप्पा दौंड यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे.
रायझिंग स्टार खेळाडूसाठी देखील पाहतोय बॅट आणि शूज ज्यांच्या वतीने आम्हाला सौजन्य लाभलेले आहेत. आयुष स्पोर्टचे ओनर प्रसाद चव्हाण. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे बदलाव वेळ आपण पाहिले तर 9:45 ला पहिला चेंडू टाकलेला आहे. आमचे निखिल दादा तांबे खूप वेळेवरती बारकाईने लक्ष त्यांचं असतं. यावेळेस उडवलाय पंकज देशमुखने डोक्यावरती जो बर्फ ठेवला होता मला वाटतं तो आता वितळलेला आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. पहा पंकज देशमुख किरकोळ देयष्टीचा खेळाडू आहे परंतु मित्रांनो भल्या भल्या गोलंदाजांना आसमान दाखवण्याची ताकद त्याच्याकडे. सगळ्यात महत्वाचं काय इत्येक संघाची मागणी मात्र पंकज देशमुखला आमच्या संघामध्ये तो खेळायला मिळाला हवा यासाठी त्याचा नेहमी प्रेय अनेक संघ मागणी करत असतात परंतु पंकज अजूनपर्यंत आपल्या गावच्या संघासोबत एकनिष्ठ आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला आहे. इथे स्क्वेअर लेगच्या खेळाडूला बीट करणारा चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. हसते हसते कट जाहीर असते स्वराज्य चषकाचा ब्रँडेड चौकार. थँक्यू. चौकार इथे आलेला आहे. 42 वरती फलक धावेंचा ओसंडून वाहणारा पाऊस आहे. पुन्हा एकदा यावेळेस मिड विकेटला झोन चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये पंकज देशमुखच्या बॅटमधून सिक्सर आहे. थँक्यू. बॉल येण्याची वाट बघायचीच नाही. दुसरा चेंडू तुमच्या हातामध्ये लगेच दिला जाणार. मंडप सौजन्य आपण पाहिले गेलं तर ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेले प्रत्येकी 11,000 रुपयाचं खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य मंडप सौजन्यासाठी. प्रत्येक बक्षीस आता आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. यावेळेस थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. आता मात्र मी म्हणेल चौथ्या स्टंपवरती चेंडू टाकला. चेंडू मात्र बाहेरची दिशेने वळवला. षटक क्रमांक बघायचे संपलं जाणारे मैदानाच्या मध्ये अगदी तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 48 धावा आहे. मंडप सौजन्य चला कॅप्टनना विनंती असणारा वेळ वाचवायचा आहे. गुलाबराव आंबेकर पोलीस पाटील यांच्या वतीने 11,000. त्याचबरोबर मुरलीधरजी ठाकूर प्रसिद्ध गाडामालक यांच्या वतीने 11,000. संतोषजी रसाळ माजी सरपंच यांच्या वतीने 11,000. अजित भाऊ चौधरी सरपंच सडवली यांच्या वतीने 11,000. दिलीपजी कार्की ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने 11,000. संदीप भाऊ धाबणकर माजी युनियन लीडर यांच्या वतीने 11,000. संदीप दादा धामणकर उद्योजक यांच्या वतीने 11,000. शुभम दादा ठाकूर उद्योजक यांच्या वतीने 11,000. किरणजी कार्के उद्योजक यांच्या वतीने 11,000. शेखरजी कार्के उद्योजक यांच्या वतीने 11,000. ही मंडप सौजन्य आमचे बक्षीस जाते आहेत. थोडंसं आपण पाहतोय मैदानामध्ये 48 वरती फलक ड्रिंक ब्रेक नक्कीच मैदानामध्ये घेतलेला आहे आणि मला वाटतं आपण असे कुठला नियम बनवलेला नाही. ड्रिंक ब्रेकसाठी स्पेशली वेळ 8 षटकांमध्ये आपण जरूर ठेवलेला आहे. त्याचबरोबरीने या स्पर्धेचं पाणी सौजन्य यांनी केलेलं आहे. जय मल्हार ॲक्वाचे सर्वा नारायणजी कार्के विशेष सहकार्य यांचं आम्हाला लाभले 3,000 रुपयाचं. मंगेश मल्हारी कार्के युनियन लीडर स्वर्गीय विश्वनाथ काका गोरे यांच्या स्मरणार्थ चिन्मय काका गोरे यांच्या वतीने मिथुन दादा बालगरे उद्योजक विशेष 5,000 रुपयाचं सहकार्य यांचं आम्हाला लाभलंय. निलेश दामणकर अध्यक्ष युनियन लीडर. संदीप दामणकर युनियन लीडर. विशालांना नवघणे शिवशक्ती डीजे ऑडिओज. गणेश दामणकर उद्योजक. मनसूरभाई पठाण उद्योजक. गोलंदाज सय्यार अमर. त्याचबरोबरने राजूभाई पठाण उद्योजक. ज्योतिबा वाळुंज उद्योजक. कालिदास दामणकर उद्योजक. विशाल कार्के प्रसिद्ध गाडामालक. दिलीप दामणकर उद्योजक. अशरफ मुलानी उद्योजक आणि वैभव शेठ ठाकूर प्रसिद्ध गाडामालक यांच्या वतीने या स्पर्धेसाठी प्रत्येकी 5,000 रुपयाचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलेले त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. यावेळेस फटका फसला होता. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिले तर वारंवार मात्र त्या दिशेने फटके खेळण्याचा प्रयत्न होत आहे. लिडिंग एज येत आहेत परंतु यशला मात्र मिळालेले हे फार मोठे जीवदान आहेत. 49 वरती धावफलक 6 षटकांची मॅच. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला
5 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे पुन्हा त्यावेळेस अमर राऊंड द विकेट. यावेळेस शफल झाले, थोडीशी जागा बनवली इथे पंकजने आणि पंकजच्या बॅटमधून चेंडू मिड विकेटला. मनगडात आहे जोर आणि पंकजने कडक मारलाय 4. 4 रन. थँक्यू. आता मात्र इथे बघायचंय पंकजने मात्र थोडासा गेअर आपला शिफ्ट केलेला आहे. मला वाटतं सुरुवातीलाच तो थोडासा उर्सेगावच्या ट्रॉफिक मध्ये अडकला होता, त्यानंतर आता त्याची गाडी एक्सप्रेसला लागलेली आहे, त्याने गेअर शिफ्ट केलाय, आता ऍक्सिलेटरवरती पाय ठेवलेला आहे. फटका फसला होता फटका, परंतु विकेट कीपर चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत आणि तोपर्यंत बघायचंय घेतली जाते मैदानामध्ये एक सिंगल एका धावेच्या मदतीने धफल कव्हरती 54 धावा आहेत. 54 रन विदाउट लॉस. काल आपण पाहिलं गेलं तर उर्सेगावचा ओम्या फकडे आपल्याला या मैदानावरती बरसताना बघायला मिळाला. कुणवल टप्प्याचा बॉल पुढे आहे, ऑन साइडला इथे टर्न करण्याचा प्रयत्न होता. विकास लॉंग ऑन मधून चेंडूला कव्हर करतोय आणि एक धाव इथे आलेली आहे. एक धाव देखील आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंची भागीदारी फार महत्वाची आहे. 55 वरती धाव फलक आहे. आपण पाहतो ना, कुठल्याही गोष्टीचं तुमच्याकडे गांभीर्य असणं गरजेचं आहे, कुठल्याही गोष्टीचं तुमच्याकडे वेळेचं महत्व असणं गरजेचं आहे. आज 11 नंबर ठोंबरेवाडी संघ थोडासा उशीर आला, परंतु आपण पाहायला गेलं तर वेळ फार महत्वाची असते. लोअर फुल टॉस, पिकअप स्ट्रोक, भिंगरी षटकार आहे. 6 धावा. काय फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. पंकज देशमुख नेहमी सांगितलं ना, त्याची गाडी आता एक्सप्रेसला लागलेली आहे आणि ती सुसाट वेगाने निघालेली आहे. हा षटकार बॅट मधून आलाय पंकजच्या बॅट मधून. 61 वरती धावफलक, एकही फलंदाज बाद नसताना. आज खऱ्या अर्थानं 16 जानेवारी स्वराज्याचे धाकले धनी दुसरे छत्रपती झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. आज राजेंचा राज्याभिषेक सोहळा. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कट, कडक षटकार. 6 धावा. थँक्यू. 4 षटकं संपलेली आहेत. 67 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मैदानामध्ये आपण बघायचंय धावफलकावरती 67 आहे. एकही फलंदाज बाद नाहीये. एका बाजूने आपण पाहिलेलं तर यश आहे, दुसऱ्या बाजूने पंकज आहे. इंद्रायणी 11 देवगाव संघ मात्र विचार करत असेल की इकडे आडे तर तिकडे विहीर आहे. आग आता दोन्ही टोकांना लागलेली आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. त्रिवार मुजरा असेल शंभू राजांना. तुम्ही धावफलकावरती 67. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय प्रेम आपण क्रिकेट लॅबच्या माध्यमातून पाहिले गेले तर लोअर फुल टॉस, मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा मात्र इथे फंबल होताना बघायला मिळाले. विकास पुन्हा त्या बॅकअप साठी तयार आहेत. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. प्रवीण आपण पाहिले तर बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. अभिनगर सेवक चषक ही स्पर्धा खेळत असताना प्रवीणने तो कॅच पकडला आणि ते कॅच पकडल्यानंतर क्रिकेट इंस्टाग्राम वरती प्रचंड तो व्हायरल झाला. मोठा फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात आहेत. सिंगल इथे जरूर पळून पूर्ण केली जाईल आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 70 धावा आहेत. दोन्ही खेळाडू पहा, पंकज देशमुख 12 चेंडू खेळलाय, 36 धावा त्याने बनवल्यात. 14 चेंडू खेळलाय यश, 14 चेंडू मध्ये 32 धावा यश राऊतने बनवलेल्या आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे पुढे केला जाईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सकाळच्या सत्रामधलीच ही प्रचंड मोठी भागीदारी आपल्याला जी पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. पुढे मैदानामध्ये बघूयात. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता. खेचून मारलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पॅडल स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते है 4 के 4 रन. इथे चौकार आलेला आहे. चौकाराच्या मध्ये फलकावरती 74 धावा. 11 हनुमान ठोंबरेवाडी संघ आपण बघितलेला आहे. या 9 पर्वांपैकी एक पर्व हा संघ फायनल खेळलेला आहे. दुसऱ्या पर्वामध्ये उपविजेता राहिलेला 11 हनुमान ठोंबरेवाडीचा संघ हे देखील विसरून चालणार नाही. गोलंदाज प्रवीण पुणेदा तयार. लोअर फुल टॉस. यावेळेस लॉंग ऑनच्या अगदी डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. थँक्यू. आकाश, मला वाटतं बाळाभाऊंनी 500ची नोट काढलीच होती की आकाश कॅच पकडणार मैदानाच्या बाहेर. पुन्हा खिशात टाकली. आकाश मात्र आज आपण पाहतोय मनसोक्त समोर मात्र ते आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला आणि बघायचंय. टाळ्यांचा गजर करूया इथे पंकज देशमुख साठी. आजचा त्याच्यासाठी मात्र महत्वाचा दिवस आणि या पहिल्याच मॅच मध्ये त्याने वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. काय बॅटिंग केली पंकज देशमुखने. वा. थँक्यू. 84 धावा धावफलकावर आहेत. परंतु मला वाटतं पंकज देशमुखच्या मनाचं समाधान नाही अजून. तो आनंद व्यक्त करत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. क्वालिटी क्वालिटी A1 क्वालिटी षटकार. थँक्यू. आज जिकडे तिकडे चोईकडे मी म्हणेल फक्त पंकज देशमुख नाव आहे. कुठले फटके त्याने दाखवले नाही. लॉंग ऑनचे फटके त्याने दाखवले. लॉंग ऑफचे षटकार त्याने दाखवले. स्क्वेअर कट त्याने दाखवला. पॅडल स्वीप त्याने दाखवला. मिड विकेटचे चौकार षटकार त्याने दाखवले. आज मैदानाच्या चौफेर पंकज देशमुखने जणू काय या बाउंड्री लाईनला आग लावलेली आहे. फलकावरती 90 आणि आता इथे यश देखील थांबत नाहीये. यशच्याही बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. पुन्हा एकदा इथे बघूयात मैदानामध्ये. आता मात्र डेड बॉल मृत चेंडूची घोषणा केलेली आहे. गोलंदाजीसाठी अतुल आलाय. अतुलचं स्वागत षटकाराने झालेलं आहे. 96 वरती धावफलक आहे. 96. समर्थ स्पोर्ट्स आपण पाहिलं तर ओमकारदादा सुतार यांच्या वतीने मात्र पंकज देशमुखच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. ते ऑनलाईन पारितोषिक पंकजच्या खात्यावरती जमा झालेलं आहे. पुन्हा एकदा यशच्या बॅटमधून आता चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पर दस्तक. षटकार. थँक्यू डीजे. आणि मला वाटतं नक्कीच आमचे डीजे वाले देखील सांगतायत ऑनलाईनचा जमाना आता आहे जरूर, परंतु इथे कॅश हवंय सगळ्यांना. षटकार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय लागोपाठचा दुसरा षटकार आलेला आहे. धावफलकावरती 102 धावा. धावेंचा डोंगर नाही तर अक्षरशः पर्वत उभा राहिलाय. पुन्हा एकदा इथे लागोपाठचा तिसरा आणि इथे टाळ्यांचा गजर करूया यश राऊत साठी देखील. वैयक्तिक तो देखील अर्धशतक पूर्ण करतोय.
थँक्यू. आज आमचे डीजे ऑपरेटर जसे ते फलंदाज फॉर्म मध्ये आहेत ना, डीजे ऑपरेटर पण फॉर्म मध्ये आहेत. आज प्रत्येक वेळेस आपण पाहतोय वेगळं गीत, वेगळा सॉन्ग, वेगळं ट्रान्स आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि असं म्हणतात क्रिकेटमध्ये संगीत आलं, क्रिकेट संगीतमय झालं. आमचे लाला दौंड, उमेश दामणकर, आज सगळ्या पण पाहिलं तर आयोजकांचा बॅचबॉल देखील आलेला आहे. दाभोलकाकडे आपण पाहिलं तर 109 धाबेंचा प्रचंड मोठा ओसंडून वाहणारा पाऊस आपण इथे मैदानामध्ये अनुभवलेला आहे. लागोपाठचे 3 षटकार आले, त्यानंतर मात्र स्वतःची स्ट्राईक चेंज केली यशने. आतापर्यंतची स्पर्धेतील सर्वाधिक मोठी भागीदारी 109 धाबींची आहे. यश राऊत आणि पंकज देशमुख यामध्ये. पुन्हा एकदा यावेळेस क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने बघायचे, खेळाडू फार दूरवरती आहे. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे आलेल्या आहेत. आणि पहा, कुठलीही गोष्ट म्हणतात ना बाळाभाऊ, की तुम्ही जर वेळेला महत्व दिलं, तुम्ही ज्या वेळेस एखादी स्पर्धा खेळण्यासाठी जातात तिथे त्या क्लायमेटमध्ये सूट होण्यासाठी किमान तुम्ही अर्धा तास अगोदर गेलं पाहिजे. आणि पंकजकडून मला ते बघायला मिळालं. पंकज बघा, तो वेळेमध्ये आला. त्याला माहिती होतं जर की आपण त्या क्लायमेटमध्ये जातो, ज्यावेळेस तिथे आपण 15-20 मिनिटं आपण स्वतःसाठी देतो ना, त्या क्लायमेटमध्ये स्वतःला आपण सेट करतो. आणि इथे मैदानामध्ये पुन्हा एकदा पॅडल स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, चौकार. थँक्यू. तर मित्रांनो, 115 धावींची भागीदारी, टाळ्यांचा कडकडाट मित्रांनो होऊ जाऊ द्या यांच्यासाठी. या ठिकाणी या स्पर्धेच्या मित्रांनो पाहतो, ज्यांचं नुकतंच शुभागमन झालेले या स्पर्धेचे मंडप सौजन्य यांच्या वतीने आम्हाला लाभलेलं आहे. उर्सेगावचे पोलीस पाटील सन्माननीय गुलाबराव आंबेकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं प्रथमतः स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वराज्य चषकामध्ये त्यांचं स्वागत करतो. विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय गुलाबराव आंबेकर पाटील साहेबांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तर नेक्स्ट मॅच आपल्याला टॉस देखील करायचा आहे आणि यानंतरचा देखील होणारा सामना मैदानाच्या जो होणार आहे तो सामना असेल पैलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी अर्थात D11 कोटेश्वरवाडी विरुद्ध श्री अष्टविनायक व्हिजन देहू रोड. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या उर्सेगावचे माझे आदर्श सरपंच आणि युवकांचे आधारस्तंभ आधारवड आदरणीय अभिनयदादा कारके दादांचं या ठिकाणी आगमन होतोय. त्याचबरोबर आमचे माझे सरपंच आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर नेहमीच सहकार्य करणारे आदरणीय अमरभाऊ शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आलेल्या अतिथींचं पुन्हा एकदा स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने मनपूर्वक आदरपूर्वक त्यांचं स्वागत करतो. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय अगदी 115 झालेले आहेत, 116 बनवायचे आहेत. चं टार्गेट आता मैदानाच्या आतमध्ये आहे. मला वाटतं आपण पाहिलं आमच्या अतिथींचं आगमन झालेलं आहे. तर मी आदरणीय गुलाबराव आंबेकर पाटील असतील, त्याचबरोबर अभिनयदादा कारके माजी सरपंच, अमरभाऊ शिंदे माजी सरपंच, मी अतिथींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करूयात. तर विनंती आहे आपण सर्व अतिथी महाराजांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. तर या ठिकाणी पुष्पार्पण केले जाते मुख्य व्यासपीठावरती. जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं आहे आम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं.
अभिनेश दादा करके दादा विनंती करतो दादा आपण या. बाळाभाऊ धामणकर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजुन्यासी केला हिंद उत्सव साजरा, शिवराजा तुझं मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना प्रथम मानाचं वंदन करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात केलेली आहे. तर विनंती मैदानाच्या मध्ये बघायचं आता एक महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये रंगलेला आहे. एका बाजूने जर आपण पाहिले गेले तर 11 नंबर ठोंबरवाडीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण मैदानाच्या मध्ये बघतोय इंद्रायणी 11 देवगावचा संघ आहे. भवानी मातेचा लेख तो रणांगणात वादळ होता, मराठी मनाचा अभिमान तो अन्यायाला विरोध होता, कधीही न झुकणारा मुघलांचा चोख जबाब होता, सत्यासाठी तलवार चालवणारा राजा श्री शिवछत्रपती होता. राजांना वंदन करून आपण आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. सामन्याकडे आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होती. एका बाजूने मैदानामध्ये बघायचं असणार आहे प्रकाश. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला आहे. हा चेंडू पहिलाच बॉल, मिडॉनचा खेळाडू चेंडूला कव्हर करेल, एक धाव तिथे मात्र जरूर आलेली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 धाब्यांची पॅनल्टी आपण नक्कीच इथे 11 नंबर ठोंबरवाडी संघाला जी दिलेली आहे. कारण उशिरा वेळेचं महत्व आपण पाहतो, प्रत्येक गोष्टीला वेळेचं महत्व फार असतं. आघाडीची जोडी एका बाजूने विक्रम पवार आहे, दुसऱ्या बाजूला प्रकाश गटके. ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना बॉलिंग ट्रॅकवरती बघायचं आहे श्रेयश पवार. मोठा फटका आहे. पंकज देशमुख, वा काय कमिटमेंट झाला तो. अगदी डीप कॉर्नर पासून लॉंग ऑन पर्यंत धावत आला आणि टिपलेला झेल, पहिली विकेट डाऊन. आणि आता मात्र मैदानाच्या मध्ये बघायचं आहे इथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिला मोहरा डगआउटच्या आश्रयाला परतलेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहिले गेले तर नक्कीच मैदानाच्या मध्ये दाखल ते होणार आहे. खऱ्या अर्थानं आज स्वराज्याचे धाकलेदरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी आणि विशेषतः आपण पाहिलं तर उर्से गावामध्ये शंभूराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये नेहमी साजरी केली जाते. नवीन फलंदाज कट करायचा ते प्रयत्न होता. प्रेम मैदानामध्ये दाखल झालेला आहे. चेंडू डॉट 6 वरती धावफलक आहे. श्रेयश पवार आहे, दुसऱ्या बाजूला प्रकाश कटके आहे. मौत डरती थी उसको देखकर ये खुद मौत का दावा था, धरती को नाज था उस पर ऐसा शेर शिवा का छावा था. वंदन असेल शंभूराजांना. पुन्हा एकदा यावेळेस फार मोठी अपील इथे केलेली आहे. मैदानामध्ये बघायचं आहे तिसऱ्या पंचाकडे इथे रेफर केलं जात आहे. DRS ची मागणी नाही आहे. तिसऱ्या पंचा मोबाईल तर ऑफिशियल तिन्ही पंचांचं मी कौतुक करेल. अनिल माळी सर, त्याचबरोबर अंकुश अण्णा दाभाडे, त्याचबरोबर पाहिले तर विनोद जाधव सर, ऑफिशियल पंच. सामन्याकडे आपण पाहिलेल्या मैदानाच्या बघायचंय पुन्हा एकदा
आज खऱ्या अर्थानं शंभू राजेंचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला इतिहासाकडे आज थोडासा घेऊन नक्की जाईल. अफलकावरती 6 धावा आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय मात्र येणं अजूनही बाकी आहे. 116चा पाठलाग करायचा आहे. शंभू राजेने आपण पाहिलं तर वयवर्ष फक्त 32 लाभलं, परंतु एकदाही पराभूत न होणारा राजा, एकदाही करून मागे न फिरणारा राजा, इतिहासाने याची नोंद घेतली तो राजा शंभू छत्रपती आहे. तिसरे पंच, तिसऱ्या पंचाकडून निर्णय मात्र अजूनही देखील बाकी असणार आहे आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय फलंदाज बाद आहे. विकेट आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी आई नदी तडीले चालनी. सामन्याकडे मैदानाच्या मध्ये बघूयात आता. मात्र विकेटचा सिलसिला जो मैदानामध्ये जरूर सुरू झालेला आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर बाद होताना देखील आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आता बघायचं श्रेयश पवार. 2 विकेट आता मात्र आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला पाठवून दिले त्याने. हा चेंडू देखील ते कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा मात्र ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू. संघाची धावसंख्या आपण बघायचं एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 7 धावा, 7 वरती धावफलक आहे. कमबॅक तुम्हाला मात्र नक्कीच जर करायचं असेल तर त्यासाठी मात्र मोठं काम तुम्हाला करायचं. प्रकाश कडके यांच्यावरती विश्वास संघाचा जरूर आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ते खेळला जाईल तोपर्यंत मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. एक आपण पाहिले गेले तर धावफलकावरती 8 धावा आहे. षटक क्रमांक संपलं जाते मैदानाच्या आतमध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील मैदानामध्ये बघायचंय 30. जिंकण्यासाठी 108 धावेंची गरज आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर आता धावफलकावरती 8 आहेत. सामन्याकडे आपण बघूयात. पुढे आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आता सोमनाथ ठोंबरे. क्रॉस द बॅट. यावेळेस डीप मध्ये खेळाडू मात्र फार दूरवरती आहे. शुभम. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा घेत आलेला चौकार आहे. थँक्यू. चौकार इथे मैदानामध्ये आला. हेच करायचे प्रकाश कडके यांना. त्यांना माहिती आहे की आता एकेरी दुहेरी धावेने काम होणार नाही. जर जिंकायचं असेल तर मात्र चौकार षटकार खेळायचे. चेंडू थोडासा खाली राहिला चेंडू. डॉट बॉल. संघाची धावसंख्या दिसते 12 वरती धावफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. थोडासा आपण मैदानामध्ये बघितलं गेलं तर फुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न इथे होता. एकेरी दुहेरी धावेच्या मदतीने आपण पाहिले गेले तर धावफलक पुढे सरकत आहे. स्कोरबोर्ड वरती 13 वरती धावफलक आहे. संघाची धावसंख्या मात्र एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे जाते. नक्कीच प्रेक्षकाची गर्दी आपण नक्कीच आज बघणार आहोत. धावफलकावरती 14 धावा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 14 मे 1657 रोजी पुरंदरच्या गडावरती धुरंधराच्या पोटी युगंधराचा जन्म झाला, तो म्हणजे शंभू राजा. आज इतिहासाकडे मी नक्कीच तुम्हाला इथे घेऊन जाईल. कारण असं म्हणतात ना, इतिहास आठवल्याशिवाय इतिहास रचता येत नाही. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण क्षणाने लिहून ठेवावा, असा तेजस्वी इतिहास याच मातीमध्ये घडलाय.
सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात म्हणजे शंभूराजा. बळीच्या राजाचा अवतार म्हणजे शंभूराजा. जिजाऊंच्या संस्काराचा वारसा जपणारा वारसदार म्हणजे शंभूराजा. मोठा फटका मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंकज देशमुख चेंडूला कव्हर करतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये बघायचं आलेली 2 धावा. धावफलकावरती 16. सामन्याकडे मैदानाच्या मध्ये बघायचं पुन्हा एकदा. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानामध्ये बाद होताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याच बरोबरीने धावफलकाकडे जाऊयात. 16 वरती धावफलक आहे. स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन होतंय सन्माननीय मनसूरभाई पठाण यांचं यशस्वी आगमन झालेलं आहे. मनसूरभाई आपलं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे. विनंती असतील आपण मुख्य व्यासपीठावरती या. फलकावरती 17. गोलंदाज सय्यार उजव्या हाताने. यावेळेस पुन्हा एकदा बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर केलं होतं. लॉंग ऑनच्या दिशेने खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना बघायला मिळाले. एकेरी दुहेरी धावा इथे घेण्याचा प्रयत्न वारंवार जो मैदानावर देतो श्रेयश पवार आलाय. 19 वरती धावफलक आहे. पुन्हा गोलंदाज वरती विकेट. हा चेंडू डिक्लेरेशन झोन कडे चाललाय. आताच्या 2 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. चेंडू मात्र इथे जरूर मैदानामध्ये जो बघायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय 1 धावी ती आलेली. एक धाव मात्र घेण्याचा वारंवार जो प्रयत्न होतोय. संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 23. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि मला वाटतं आता इथून पुढचा प्रवास आता अवघड आहे. 20 चेंडू 93 ची गरज आहे. हा चेंडू लॉंग ऑफला. पंकज आहे चेंडूच्या खाली. झेल झालाय. विकेट. थँक्यू. 23 वरती 3 फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद आहे. स्पर्धेच्या सन्माननीय भास्कर शेठ डम यांचं यशस्वी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आता गोलंदाज पुढे त्या मैदानामध्ये बघायचं नवीन फलंदाज. एका बाजूने प्रकाश कटके उभे आहेत पण दुसऱ्या बाजूने संघाची पडझड सुरू झालेली आहे. 19 चेंडू 93 हे समीकरण मैदानाच्या मध्ये. स्पर्धेच्या मित्र सन्माननीय दत्तात्रेयजी कारके यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे.
अतुलभाई ठाकूर त्याचबरोबरने शादाब मुलाणी याही मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने मी सगळ्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आजचा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिले गेलो 24 वरती 3 आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 चेंडू 92 धावींची गरज आहे. 18 चेंडू 92 हे समीकरण आता असणार आहे. सोमनाथ ठोंबरे पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. फिंगर रोल केले, राऊंड द विकेट आला, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने चेंडू चाललाय. फलक इथे स्थिर असेल. पुढे एकदा 17 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मोठा फटका उंच गेलाय, उंच उंच गेलाय चेंडू आणि झेल इथे मैदानाच्या मध्ये होणार आहे. सचिन चेंडूच्या खाली आला, सुनील आलाय चेंडूच्या खाली, माफ करा, आणि झेल होत आहे. थँक्यू डीजे. मला वाटतं पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मात्र आमच्या स्पर्धेचा आनंद घेत आमचे विलास भाऊ मोहिते. खरोखरच आपण पाहिलं तर एखादा क्रिकेट वेडा माणूस असावा आणि तो विलास भाऊ सारखा असावा. क्रिकेटवरती जे निस्वार्थ प्रेम आहे की तालुक्यातील सगळे संघ खेळतायत. महत्वाचं काय तर मावळचा वर्ल्ड कप सुरू आहे. तो विलास भाऊचं देखील पुढे आहे, मी स्वागत करेल. धावफलकावरती 24 आहेत. 16 चेंडू 92 ची गरज. आता फलंदाजांचे खांदे थोडेसे पडलेले आहेत. मी म्हणेल यहाँ से दिल्ली बहुत दूर आहे. इथून पुढचा दिल्लीचा प्रवास मी म्हणेल इंद्रायणी 11 देवगाव संघासाठी मात्र अवघड आहे. फुल टॉस प्रयत्न क्रॉस मध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला टर्न करण्याचा इथे प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 25. 15 चेंडू 91 ची गरज. मोठा फटका इथे खेळलाय पंकज देशमुख. वाह वाह, व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, विकेट आहे. थँक्यू. आता मात्र मैदानाच्या मध्ये इथे बघायचे 25 वरती 5 आहे. 14 चेंडू 91 ची गरज आहे. सोमनाथ ठोंबरे आणि नवीन फलंदाज आकाश दाखल झाला. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू खेळलाय. डीप कव्हरचा खेळाडू मात्र चेंडूला कव्हर करेल. क्षेत्ररक्षण मध्ये एफर्ट्स चांगले बघायला मिळाले राजकडून. धावफलकावरती 26. स्पर्धेच्या मित्राने ज्यांचं नुकतंच आपण पाहतो या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि ज्यांच्याकडे भावी सरपंच म्हणून मात्र पाहिले जाते आमचे अभिजित दादा सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अभिजित दादा आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 27 वरती धावफलक. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. वसंतजी ठाकर, साबाजी कारगिर्दे, बाबाजी धामणकर हे देखील आपण पाहतो या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. त्यांचे मी स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. धावफलकावरती 27 आहे. 12 चेंडू 89 धावेंचा पाठलाग करायचा आहे. हा चेंडू इथे लिडिंग एज होती. भास्कर शेठ त्याचबरोबर दत्ता शेठ कारके हे देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. मी याही मान्यवरांचं स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी हरिभक्त पारायण श्याम महाराज कारके यांचं शिकणे आगमन झालेलं आहे. महाराजांचं देखील मी स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत करतो. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय.
प्रसिद्ध गाडामालक अशोक शेठ ओझरकर हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वराज्य क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत आहे. बोलो तयार. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आले. 27 धावा आहेत. गोलंदाज सय्यारे पुढे धावा बघायचा आहे. राऊंड द विकेट. मोठा फटका यावेळेस तिथे खेळायचा प्रयत्न जरूर राहिला. टप्पा पडल्यानंतर बाहेरची दिशेने चेंडू इथे जातोय. सुजल सुतार गोलंदाजीसाठी आलेला आहे. ओमकार सुतार आपण पाहिलं तर नक्कीच लाईव्हचा आनंद घेत आहेत. ओमकार सुतारचे छोटे बंधू आहेत सुजल सुतार. 27 वरती 6. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका आहे. लेट पण थेट इथे प्रवीणच्या बॅटमधून सिक्सर. थँक्यू. गोलंदाज तयार आहे. पुढे बघायचा राऊंड द विकेट. हा चेंडू आता थोडासा पिचिंग मात्र मागे टाकला. पिच मागे केला. टप्पा थोडासा खेचून टाकला इथे सुजलने. फलकावरती 33 आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. हा चेंडू बघायचा मैदानामध्ये. पुढे आहे चेंडू इथे डॉट आलाय. षटक क्रमांक संपलेला इथे मैदानामध्ये. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 33 आहे. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक असणार आहे. 6 चेंडू मध्ये 83 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. पुढे इथे बघूयात आता. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघतोय. पुढे धावफलकावरती 33. 5 चेंडू शिकले. पंकज देशमुख गोलंदाजीसाठी आलेला आहे. क्रिकेट म्हटलं की आपण पाहिलं गेलं तर एक वेगळी क्रेज. यावेळेस उंच गेला फटका. राजने वा काय प्रोटेक्शन केलं तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. थँक्यू डीजे. आज डीजे थांबायला तयार नाहीये. आज डीजे आमचे पाहिले गेले तर फॉर्म मध्ये आहेत. वेगवेगळे ट्रान्स ते वाजवत आहेत. 34 वरती धावफलक आहे. पुढे आता मोठा फटका. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. आणि 4 धावा इथे मात्र नक्कीच येणार आहेत. थँक्यू. 38. 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे होता. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघतोय. पुढे एकदा इथे आता सामना संपूर्णपणे झुकताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी वेळेस मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. पंकज देशमुखचा स्पेल आपण इथे मैदानामध्ये जरूर बघतोय. हा चेंडू उंच गेलाय. सुजल. हो थोडासा फंबल होताना बघायला मिळाला. स्लिप होताना बघायला मिळाला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकार आलाय परंतु सामना जिंकलाय. 11 हनुमान. ठोंबरेवाडी संघाने विजय संघाचे अभिनंदन आहे.